शुभा राऊळ यांनी ठाकरेंना आता जय महाराष्ट्र केलाय आणि माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडलाय। उद्धव ठाकरेंना निवडणुकीआधी हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल। शुभा राऊळ आता कोणत्या पक्षामध्ये जाणार याबाबत उत्सुकता आहे। उबाठा सेनेला मोठा हा धक्का आहे। माजी महापौर शुभा राऊळ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे। त्यामुळे आता शुभा राऊळ यांची पुढची राजकीय वाटचाल नेमकी कशी असेल, कुठल्या पक्षामध्ये त्या जात आहेत हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं आणि तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शुभा राऊळ या मुंबईच्या महापौर होत्या, माजी महापौर होत्या, त्या डॉक्टरही आहेत आणि शुभा राऊळ यांची मुंबईच्या महापौर म्हणून कारकीर्द निश्चितच मोठी गाजलेली होती। आता राऊळ यांनी उद्धव ठाकरे पक्षाला राजीनामा दिलेला सोडचिठ्ठी देत आता त्या पुढे त्यांची राजकीय वाटचाल नेमकी काय चोखाळतात, कशी चोखाळतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया ओमकडून आणखी तपशील। ओम, शुभा राऊळ आता कुठल्या पक्षात जाणार, त्यांची राजकीय वाटचाल पुढे कशी असणार याबाबत उत्सुकता आहे, मात्र कारण काय दिले उद्धव ठाकरे पक्षाचा राजीनामा देताना? अनुपमा, खरं तर शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्या खरं तर शुभा राऊळ यांच्या या राजीनाम्याचा हा प्रकार सगळ्या समोर आलाय। परंतु काही व्यक्तिगत कारणास्तव मला शिवसेनेच्या अंतर्गत या सगळ्या पदांचा मी आता राजीनामा देते अशा प्रकारचं एक पत्र त्यांनी उद्धव ठाकरे, जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आहेत, त्यांना लिहिले। आणि एकंदर जर आपण पाहायला गेलं तर माझा नेतृत्वावरती अढळ विश्वास ठेवून मी शिवसेनेमध्ये कार्यरत होते, परंतु काही कारणास्तव मला या सगळ्या पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो अशा प्रकारचा पत्र त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर शुभा राऊळ या 2007 पासून मुंबईच्या महापौर होत्या। 2.5 वर्ष त्यांनी मुंबईचं महापौरपद देखील सांभाळलं होतं, परंतु महत्वाचा चेहरा असलेल्या आणि एक महिला नेत्या म्हणून मुंबईसह राज्यभरात परिचित असलेल्या शुभा राऊळ यांनी निवडणुकीच्या काळात या प्रकारची भूमिका घेणं निश्चितच ठाकरे गटासाठी खूप धक्कादायक मानलं जाते। राऊळ यांच्या या राजीनाम्याचे नेमकं कारण काय, राजकीय काही कोंडी झाली होती किंवा राजकीय काही कारणं यामागे आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। परंतु निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर असलेल्या शुभा राऊळ यांनी शिवसेनेच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे या पुढची त्यांची वाटचाल कुठे असेल, कुठल्या पक्षात त्या प्रवेश करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। शुभा राऊळ यांची आता पुढची राजकीय वाटचाल काय असणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र मुंबईच्या माजी महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची कारकीर्द त्या महापौर असताना चांगलीच गाजलेली होती। शुभा राऊळ यांनी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेला आहे।